विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय तुमचा अभ्यास? तुम्ही आता 11वीतून 12वीत चाललाय, बरोबर? काय केलं 11वीत मला सांगा? 10th मध्ये तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास केला होता. 95% 96% 98% मार्क पडले होते, बरोबर आहे? 11वीत काय केलं सांगा? तुमचा अभ्यास जर योग्य रीतीने सुरू असेल तर काही प्रॉब्लेमच नाही हो. पण अशी हजारो नाही लाखो मुलं आहेत बरं का, की ज्यांचं 11th पूर्णपणे वेस्ट गेलंय. काळजी करायची गरज नाहीये. काळजी करायची गरज नाहीये हे लक्षात घ्या. तुम्ही शून्यातून सुरुवात करू शकता. आपल्या बॅचचं नाव असते हे लक्षात घ्या. तुम्ही Google सर्च करा या शब्दाचा अर्थ किंवा तो पक्षी काय त्याचं वैशिष्ट्य तुम्ही सर्च करा आणि मी तुम्हाला सांगतो मला तुमच्याकडून तसंच काम करून घ्यायचंय. बरं. कोविड पासून आपण ऑनलाईन बॅचेस घेतो. सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं चॅनल तर तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या. आणि क्लास प्लसचं ॲप्लिकेशन आपण वापरतोय. आणि मी तुम्हाला सांगतो 50,000 पेक्षा जास्त मुलांना आपण शिकवलेलं आहे ॲप्लिकेशन थ्रू म्हणूया आपण. आणि सगळ्यात इम्पोर्टंट हजारो मुलांचा रिझल्ट चांगला लागलाय. अरे पण ते झालं ना, तुमचं काय? तुम्ही महत्वाचं आहात. मागचे रिझल्ट ठीक आहेत म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगू का? आता साताऱ्यातली मुलं हे बघत असतील मला माहिती आहे. पालक खूप बघतात माझे व्हिडिओ. एक मी एक बोर्ड बाहेर क्लासच्या लावलेला नाहीये. मी कधीही माझ्या रिझल्ट दाखवत बसत नाहीये, कारण मला माझं काम महत्वाचं वाटतंय. तुमचा रिझल्ट महत्वाचा वाटतोय. बरं, मग आता पहिली गोष्ट म्हणजे काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आता 11वीत अभ्यास केलाय, न केलाय हे सगळं बाजूला ठेवूया. पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर शोधूया. जर तुमच्या मनात येत असेल, जेईई करू का सीईटी? तर 100% सीईटीच करा. हे लक्षात घ्या. ओके. जेईई आणि सीईटी हा गोंधळ वर्षभर मुलांच्या मनात सुरू असतो लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो 15,000 पेक्षा जास्त मुलं माझ्याकडे जेईई सोडून सीईटीकडे आली होती, जी एक्स्ट्राऑर्डिनरी होती. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त मुलांना सीओईपी, वालचंद, पी-आय-सी-टी असे कॉलेजेस मिळालेले आहेत. काही रिग्रेट नाही. आता गेल्या वर्षी पण माझ्याकडे एक स्टुडंट होते, ठाण्याची होती. तिला 99.99 पर्सेंटाइल सीओईपी-सीएस मिळालं. हा जेईई सोडून दिलं, काही रिग्रेट नाही. पण फोकस सीईटीवर 100% ठेवायचा. पहिला प्रश्न हा मनातून डिलीट करायचा. आपल्याला सीईटीवरती फोकस करावा लागेल, जर मनात जेईईचा विचार करावा लागत असेल येत असेल तर. पण म्हणतो ना, की थोडंसं जेईईचं मनात येतच बरं का. दरवर्षी एक दुसरा तर मुलगा असतोच. यावर्षी पण माझ्या ऑफलाईनमध्ये एक मुलगा आहे. त्याच्या मनात यायला लागलंय, "सर मला जेईई करायचंय." पालकांना टेन्शन. मग मी तुम्हाला सांगू का? जेव्हा त्याचे पालक मला भेटले ना, मी त्यांना म्हटलं, "काय चाललंय?" तर ते म्हणले, "तो म्हणतो जेईईच करायचंय." ओके. दिला की वेळ. ओके. 2-3 दिवस अभ्यास केला त्यानं. 3 दिवसात अभ्यास केल्यानंतर मला जेव्हा तो भेटायला आला, तेव्हा मी त्याला विचारलं, "काय केलं 3 दिवसात?" तो म्हणला, "सर मी रिसर्च केलाय. मी टाईम टेबल प्लॅन करतोय. मी जरा ठरवतोय कसं करायचं ते." नाही रे बाळांनो, नाही. जेईई एका वर्षात असं होणार नाहीये. तुमचं बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत हे लक्षात घ्या. बरं, त्यानं मला सांगितलं, "सर मी 7 तास मोल कन्सेप्टचे व्हिडिओ बघितले." अहा, फक्त नुसतं व्हिडिओ बघून होत नाही. तुम्हाला नोट्स बनवाव्या लागतात. तुम्हाला एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे असतात. 2 सोप्या प्रश्न त्याला उत्तर देता आले नाही. पालकांना मी सांगितलं, "काळजी करायची नाही. मी आहे. ठीक आहे, त्याला अजून एक चान्स देऊया. कर 2 दिवस अभ्यास. थोड्या दिवसांनी त्याच्या लक्षात येईल, की जेईईचं स्वतःहून तर होत नाही रे. व्हिडिओ बघून होत नाहीये रे. त्याची तयारी अगोदरपासून पाहिजे." बरं चला ह्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं, की आपला सगळा फोकस सीईटीवर असणार आहे. बरं. सगळा फोकस सीईटीवर असणार आहे. मग आपल्या ज्या बॅचमध्ये आपण सुरुवात कशी करणार आहोत ते सांगतो. पालकांना प्लॅन पाहिजे असतो, की सर तुम्ही कसं घेणार आहे? काय घेणार आहे? कसं शेड्यूल असणार आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इथं मोस्ट ऑफ द म्हणूया आपण रेकॉर्डेडच लेक्चर असणार आहेत लक्षात घ्या, जे ते दिवसभरात तुम्ही कधीही बघू शकताय. काही मुलांना लाईव्हचं अट्रॅक्शन असतं. सर लाईव्ह पाहिजे, लाईव्ह पाहिजे, लाईव्ह पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आता जे सिन्सिअर मुलं आहेत ना, त्यांना माहिती आहे, की लाईव्हमध्ये टाईमपास होतो. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? अर्ध्या तासात जे शिकवून होतं, ते लाईव्हमध्ये घ्यायला गेलं तर 1.5-2 तास कुठे जातो कळत नाही. ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. रेकॉर्डेड असल्यामुळे कधीही बघू शकताय. तेव्हा शेड्यूलची काळजी करायची नाही. नाहीतर मी बरेचसे जेईईचे क्लासेस बघितलेत. 4 ते 9 लाईव्ह लेक्चर असतात रोज. मग शेड्यूल आपल्या ह्याच्यानुसार एखादं लेक्चर चुकलं, की झाला बॅकलॉग तयार. आपल्या इथं असं होणार नाही. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाईड केले जाणार आहेत. पण हो, मी तुम्हाला आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो रे, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी तुम्हाला खरं सांगू का? किंवा माझ्याशी बोलल्याशिवाय तुम्ही कोर्स पर्चेस करायचाच नाहीये लक्षात घ्या. तुम्ही या नंबरवर आम्हाला कॉल करा. तुमच्या मनात जे आणखीन शंका असतील त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला फोनवरून देऊ. तर मी तुमच्या जेवढ्या पालकांशी मी बोललोय त्यांची उत्तरं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला ते देतोय लक्षात घ्या. मग रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. दिवसभरात तुम्ही कधीही बघू शकता.
आमची स्ट्रॅटेजी काय माहितीये का? बघा नेक्स्ट डेचे लेक्चर्स आम्ही संध्याकाळी अपलोड करतो. मग माझ्या ऑफलाईनची मुलं काय करतात, रात्री झोपायच्या अगोदरच नेक्स्ट डेचे सगळे लेक्चर्स कंप्लीट करतात. त्याच्यामुळे काय होतं, दिवसभर ते फ्री राहतात आणखीन एक्स्ट्रा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे लक्षात आलं का? मी तुमचे 5-5, 6-6 तास लाईव्ह घेणार नाही. रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहे. बरं. आम्हाला या बॅचमध्ये काय-काय प्रोव्हाईड केलं जाणार आहे. इथं मात्र खजिना आहे लक्षात घ्या, खजिना. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं बोर्डचं पुस्तक केलं पाहिजे. आता तुम्ही अकॅडमिक काय केलं मला सांगा? एन-सी-ई-आर-टी फक्त एन-सी-ई-आर-टी. ओके. आणि तेही तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस केलेली नाहीये. मग आपल्या संघर्ष बॅचमध्ये डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला याच बॅचमध्ये संघर्ष नावाचं एक फोल्डर असणार आहे. ती अख्खी बॅच तुम्हाला दिली जाणार आहे. या फिनिक्स बॅचमध्येच ती बॅच तुम्हाला दिली जाणार आहे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे डिटेल लेक्चर्स असणार आहेत. हां, म्हणजे तुमचं बोर्डची तयारी परफेक्ट होते. म्हणजे सुरुवात आपण इथून करणार आहोत. डायरेक्ट एम-सी-क्यू कडे तुम्हाला नेणार नाहीये. बरं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की मॅथ्ससाठी मी एक मॅथ्स थेरम नावाची बॅच यावर्षी लॉन्च करतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीच्या 1 महिन्यातच म्हणूया आपण, सुरुवातीच्या 1 महिन्यातच सगळे मॅथ्सचे थेरम संपणार आहेत. मग तुम्हाला माहिती आहे का, 80 पैकी जवळ-जवळ 20 मार्काला थेरम परीक्षेत येतात, बोर्डच्या एक्झाममध्ये. अरे थेरम, त्या प्रॉपर्टीज जर आल्या नाहीत, तर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार? तर जे प्रिपरेशन करणारी मुलं काय म्हणतात, "सर आम्हाला प्रॉपर्टी येत नाही." मग प्रूफ येत नाही. मग बोर्ड चॉईस प्रॉब्लेम होतो. पण नाही. पण सुरुवातीच्याच महिन्यात मॅथ्सचं आपण लक्ष द्या, कुठल्याही एम-सी-क्यूचं लेक्चर मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार नाहीये. पहिला 1 महिना मी सगळ्या प्रॉपर्टीज, थेरम तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. मग त्या डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण 3च थेरम आहेत. एक येतच परीक्षेत 4 मार्क फिक्स लक्षात घ्या. मग एक कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे 11th मध्ये जर कॉन्फिडन्स गेलेला असेल ना, तर तो इथं कव्हर होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे थेरम म्हणजे पहिल्यांदा आपण बोर्डचं प्रिपरेशन करणार पहिल्या महिन्यामध्ये, नंतर मॅथ्सचे थेरम तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. मग ह्या पहिल्या महिन्यात फिजिक्सचे 2-3 टॉपिक होतील, केमिस्ट्री 2-3 टॉपिक होतील, मॅथ्सचे सगळे थेरम कंप्लीट होतील. फर्स्ट मंथ. आता पहिल्या महिन्यानंतरची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. आता पहिल्या महिन्यानंतर मग आपला सुरू होतो. नाव आहे आपण त्याला क्रॅश कोर्स म्हणतो. पण त्यात आपण एम-सी-क्यूज म्हणजे त्यात 100% पी-वाय-क्यूज आपण सॉल्व्ह करून घेतो बरं का. या क्रॅश कोर्समध्ये आपण पी-वाय-क्यूज देतोय. नेक्स्ट मंथमध्ये आपण काय करतो, की फिजिक्स न्यूमेरिकल बॅच सुरू करतो बाळांनो. आता हा काय प्रकार आहे सांगतो. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की फिजिक्सच्या ना आपल्या संघर्ष बॅचच्या फोल्डरमध्ये आपण त्या टॉपिकमध्ये न्यूमेरिकल्स घेतलेत ना, पण न्यूमेरिकल बॅचमध्ये ते पुन्हा रिवाईज होतात. याच्यात मात्र सांगतो एम-सी-क्यू सॉल्व्हड प्रॉब्लेम ऑल सगळे सॉल्व्हड प्रॉब्लेम. ओके. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले एम-सी-क्यू मधले प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सगळे न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन होत आहेत. लॉटरी आहे लक्षात घ्या. का सांगू का? कारण बोर्डचा 50% 70 मार्काचा पेपर असतो फिजिक्सचा. त्यातले 35 मार्क हे न्यूमेरिकलला असतात. मग आपली बॅच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे लक्षात घ्या. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच. बरं त्याचबरोबर आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची पण बॅच असते. ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आहे, अल्कोहोल फिनॉल इथर आहे, अल्डिहाइड कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन. चारीच्या चारी टॉपिक मधले सगळ्या रिएक्शनचा पार्ट यात कव्हर होतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. मग ही सुद्धा बॅच आपल्या फिनिक्समध्ये दिली जाते लक्षात घ्या. बरं. आता ह्या सगळ्या बॅचेस आपल्या सह्याद्री 2027च्या मुलांना पण आहेत बरं का. शेवटी तुम्हाला काही डाउट असले तर कॉल करून विचारा बरं का. आता महत्वाचा मुद्दा काय बघा. तर मी तुम्हाला सांगतो ही बॅच ही जवळ-जवळ ₹1500 ची बॅच आहे म्हणूया आपण. त्याच्यानंतर संघर्ष बॅच ती 3000 ची बॅच आहे. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स तो सुद्धा 3000 चा आहे. पण हे सगळ्या कोर्सेस ना आपण फिनिक्समध्ये तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या. पण तुम्हाला आम्हाला कॉल करायचा आहे या नंबरवर. आमच्याशी बोला. तुमचे डाउट्स आम्हाला विचारा. सगळ्यात इम्पोर्टंट काय पोर्शन कधीपर्यंत क्लिअर होईल? मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. या वर्षीच्या बॅचमध्ये लक्षात घ्या, डिसेंबर एंड पर्यंत आमचं सगळंच झालेलं लक्षात घ्या. एका दुसरा टॉपिक राहिला एक थोडंफार म्हणूया आपण. पण तोही कव्हर झालेलाच आहे ऑलमोस्ट. तर मेन पॉइंट काय, की जर आपण जानेवारीत सुरू करतोय आता. या जानेवारीत सुरू करतोय. लास्ट इयर आम्ही एप्रिलमध्ये सुरू केलं होतं. पण जर जानेवारीत सुरू केलं, बाळांनो हे लवकर संपणार आहे. लवकर नक्की संपणार आहे लक्षात घ्या. आणि माझं टार्गेट काय आहे बघा, की माझं टार्गेट आहे दिवाळी म्हणूया आपण. ओके, लक्ष द्या. माझं टार्गेट आहे दिवाळी. म्हणजे दिवाळीनंतर मी तुम्हाला सांगतो, आपलं जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट होईल असं वाटतंय बरं का सी म्हणूया आपण. फर्स्ट अटेम्प्ट सी-ई-टीचा जॅनमध्ये असणार आहे.
मग ऑक्टोबर ते जानेवारी म्हणजे दिवाळी ते जानेवारीमध्ये आपल्याला एक क्विक रिव्हिजन असणार आहे लक्षात घ्या. हो थांबा सांगायचंच राहिलं रे. अरे याच्यात रँकर टेस्ट सीरीज पण प्रोव्हाईड करतोय ना आपण. म्हणजे सगळंच आपण फिनिक्स बॅचमध्ये प्रोव्हाईड करतो. या बॅचेस आम्ही सेपरेटली पुन्हा लॉन्च करतो भावनो. फिजिक्सची सेपरेट लॉन्च करतो, केमिस्ट्रीची लॉन्च करतो, सगळं ठीक आहे. पण इथं तुम्हाला एकत्रच सगळं मिळतंय ना, अतिशय कमी किमतीत मिळणार आहे. तुम्ही आम्हाला फक्त फोन करून आमच्याशी बोला. ओके. बरं आता ह्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत, याचा रिझल्ट कसा लागतो? तर मी तुम्हाला सांगतो खूप छान रिझल्ट आहे. पण रिझल्टसाठी तुमचा प्रयत्न असले पाहिजेत. तुम्हाला आमची साथ आहेच. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, लास्ट शब्द कुठला बोलला मी? रँकर टेस्ट सीरीज. हा टेस्ट सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. आपण ही जी आता 2026 ची मुलं आहेत ना, तुम्हाला सांगतो बोर्डच्या एक्झाम नंतर त्यांचे आम्ही फुल लेंथ टेस्ट सुरू करतोय. ओके, फुल लेंथ टेस्ट म्हणूया आपण आणि क्लिअरली सांगू का लक्षात घ्या, की या फुल लेंथ टेस्टमध्ये सगळी आयडिया क्लिअर होते म्हणूया आपण. बट चला, आता मी तुम्हाला सांगितलंय, कसं आम्ही घेणार आहे ते सांगितलंय. सुरुवात आम्ही बेसिक पासून करणार आहे लक्षात घ्या. मॅथ्सचे थेरम घेत असताना तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल असणारच आहेत लक्षात घ्या. 11चा सगळाच पोर्शन ओके तुमच्यात तुम्हाला मिळणार आहे. सीईटीचा जेवढा पोर्शन आहे तो आम्ही प्रोव्हाईड करतोय सीईटीचा लक्षात घ्या. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. तरी आणखीन महत्त्वाचं काय? आणखीन महत्त्वाचं आहे, की इथं आम्ही काय करतोय तुम्हाला सांगतो व्यवस्थित. आता प्रकार काय आहे मी तुम्हाला सांगतो, की आपण जेव्हा सीईटी सारख्या एक्झामची तयारी करतोय, आपण जेव्हा सीईटी सारख्या एक्झामची तयारी करतोय ना, तेव्हा सारखं तुमच्या मनात प्रश्न येतात. बोर्ड का सीईटी, बोर्ड का सीईटी, जेईई का सीईटी. आता तुम्हाला मला तेच शिकवायचं 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो बरं का, की आपल्या बॅचमध्ये आपण जे प्रश्न घेतलेत ना, त्याच्या बाहेरचा कुठलाच प्रश्न सीईटीत येणार नाहीये. आपण सगळेच पी-वाय-क्यू कव्हर करतोय. तेच प्रश्न ॲज इट इज येतायत, आलेले आहेत. चला ते टेन्शन गेलं. बरं, न्यूमेरिकल बॅचमध्ये पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतलं. त्याच्या बाहेरचं काय येणार नाही. टेन्शन गेलं. मग तुमचा प्रश्न असतो, "रे सर मी करतोय ते येईल का?" तू फक्त आमची बॅच कर. ओके. आम्ही सगळंच कव्हर करून दिलंय. त्याच्या बाहेरचं कसं येईल रे? काहीच येणार नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवायचं हे मला सांगायचं होतं. चला मग तुमच्या फोन कॉलची मी वाट बघतोय. ऑल द बेस्ट.